स्वप्न होतं फक्त स्वराज्याचं, पण ठसा उमटवला गडावर. हा फक्त दगडाचा गड नाही, इथल्या प्रत्येक श्वासात हर हर महादेव घुमतो. आज आपण तिथं उभा आहोत जिथं इतिहास घडला नाही, घडवला गेला. दुर्ग दुर्गेश्वर, रायगड. आपण गडावर आहोत. आपण कुठल्या बीचवर नाहीये, कुठल्या पर्यटन स्थळी नाहीये. सांग रे रायगडा, माझा राजा कसा दिसत होता. जणू त्या काळी हा धर्तीवरचा स्वर्ग ओळखला जात होता. स्वर्ग. जय शिवराय. आज आपण रायगडाची सफर करणार आहोत आणि मी येऊन पोहोचलोय रायगडावर. रायगड इतका सुंदर दिसतो ना पावसाळ्यामध्ये, खरंच एकदम सुंदर दिसतो. खरंच धर्तीवरचा स्वर्ग ज्याला म्हटलं जातं रायगडाला, ते काय चुकीचं नाही. ते बघण्यासाठी तुम्हाला रायगडावर यावं लागतं. आणि त्यातली त्यात जर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर रायगडावर येत असाल तर इथलं खरंच वातावरण इतकं एक नंबर असतं. तुम्ही स्वर्गात आलेला तुम्हाला फील येईल. या स्वर्गात मी येऊन पोहोचलोय, पण माझ्या ह्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली ती खालून, इथून नाही झाली. रोपवे. कुठून? तर इथून. तर त्या रायगडावर जाणारा स्वर्ग एक्सप्रेस जो आपला रोपवे आहे, त्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं आणि इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. इथं आपल्याला तिकीट मिळतं. तिकीट काढून आपण जाऊयात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक छोटासा फॉर्म मिळतो. तो फॉर्म भरून द्यायचा, त्यामध्ये आपले नाव वगैरे टाकून घ्यायचं आणि तिकीट घर आहे समोर, तिथे जाऊन तिकीट घ्यायचं. आता प्रवीण समोर गेलाय, तो तिकीट घेईल आणि तिकीट घेऊन आलं की आम्ही जाणार तिकडे. अशा प्रकारे तर मी रोपवेच्या इथल्या खालच्या बेस पॉईंटला एंट्री केलेली आहे आणि इथं एवढी वेटिंग आहे. वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, अशा प्रकारे खूप वर्षानंतर म्हणजे 2007ला या ठिकाणी आलो होतो, पण रोपवेमध्ये बसण्याचा माझा काही योग आला नाही. त्यानंतर आता आलाय आणि पावसाळ्यामध्ये इथला रोपवे म्हणजे रायगडावर जो रोपवे जातो पावसाळ्यातला, तो अतिशय सुंदर असतो. जणू तो स्वर्गात गेल्यासारखा आपल्याला फील देतो. तर त्या रोपवेनं आपण आता या ठिकाणी प्रवास करतोय. खूप भारी वाटतंय. आज आपण निघालो आहोत रायगडाच्या दिशेने, पण यावेळी पायवाटांनी नव्हे तर आकाशात झेप घेणाऱ्या रोपवेने. त्यालाच आपण म्हणतो रज्जुरथ. जसा हा रोपवे उंच झेप घेतो, तसाच उंचावतो आपल्या रक्षक राजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव, अभिमान आणि इतिहासाचा तेजस्वी झेंडा. ही आहे एका स्वराज्याच्या उगमाची प्रेरणादायी झेप. तर अशा प्रकारे आता रोपवे जवळपास धुक्यामध्ये शिरलाय आणि त्याच्यापेक्षा वेगळं सुख काय असणार आहे मित्रांनो. खूप भारी वाटते. चला, एक नंबर. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी मी या रोपवेच्या अपर स्टेशनला येऊन थांबलो. आता आपण इथून मेन दरवाजाकडे जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी या पायऱ्यातनं वर चढत आलो आणि आपण लवकरच आता गडावर प्रवेश करतोय. तर इथून आपण मेन दरवाजातनं वर जाणार आहोत. आपण गाईडच्या मदतीनं किल्ल्याची माहिती घेणार आहोत. तर हे आपले आहेत गाईड काका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून किल्ला बघायचं, बरोबर. आपण गडावर आहोत. आपण कुठल्या बीचवर नाहीये, कुठल्या पर्यटन स्थळी नाहीये. आपल्या पूर्वजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून घडलेला इतिहास आहे. म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा, माझा राजा कसा दिसत होता. सांग रे रायगडा, माझा राजा कसा बोलत होता, माझा राजा कसा चालत होता. कारण त्यांच्या आजही पाऊलखुणा या ठिकाणी जिवंत आहेत.
का असं म्हटलं पाऊल खुणा? महाराज जरी नसतील, इतिहास मात्र जिवंत आहे की नाही? दगडादगडामध्ये इतिहास आहे. जणू त्या काळी हा धर्तीवरचा स्वर्ग ओळखला जात होता. स्वर्ग. आपण आज स्वर्गातही आल्यासारखं वाटतं ना. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली पुण्यभूमी, आणि या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना या गडाचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा रायगड तुम्ही पाहिला असेल नसेल, आता तुम्हाला मी प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे. बघा, या रायगडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभले 2851 फुटाची, आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करून रोपवेच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर आलात, या डोंगराची हाईट आहे 1375 फुटाची. किती मिनिटात या रोपवेने प्रवासात आलात? 4 मिनिटं 20 सेकंदामध्ये. आणि हा सुकर प्रवास तुम्ही 4 मिनिटं 20 सेकंदात केलात. आनंददायी तो प्रवास आहे. तरी जी मजा पण आहे ना किल्ला बघायला, ती पायी येण्यात पण आहे. पण लोकांच्या काही आजारपणामुळे, काही स्टॅमिनामुळे लोकांना चढणं शक्य नाही, म्हणून ते रोपवेने येतात. आता मी गडावर आहे, पण माझ्यापासून 100 फुटाच्या मागचं काही दिसत नाही. परंतु रायगडाला चारही बाजूनी डोंगर रांगाने वेढलेले आहे. चारही बाजूनी त्या रांगेला म्हणतात सह्याद्री पर्वत. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग ह्या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडली गेलेली नाहीये. हा जो किल्ला आहे ना, स्वतंत्र आहे. म्हणजे जशी गुलाबाच्या फुलामध्ये कळी उमलून बाहेर पडते, तसा हाच किल्ला एका कातळापासून तयार झालेला आहे. या गडाचं पहिलं महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वीचं नाव रायरी. आणि ज्यावेळी या प्रांताला, या गडाला आणि या मुलखाला जेव्हा रायरी नावाने ओळखलं जायचं, तेव्हा इथे आदिलशहाची हुकूमत होती. कोणत्या? विजापूरच्या आदिलशहाची. आदिलशाहीचे सरदार चंद्रराव मोरे यांच्याकडनं महाराजांनी हा मुलूक हा नुसता किल्ला नाही, हा मुलूक भिवंडी ते सावंतवाडी 6 एप्रिल 1656 साली जिंकला. आणि मग त्याने या ठिकाणी राजधानीचं स्वरूप दिलं. ज्याने हा किल्ला बांधला, ज्याने हा किल्ला उभा केला, आणि ज्याने इथे 14 वर्ष आपल्या आयुष्याची रात्रंदिवस मेहनत केली, त्या आर्किटेक्टचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. 14 वर्षात काय केलं? गडावर बांधल्या 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या, आणि गडावर मोठमोठी 11 तळी बांधून घेतली. तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेने किती मिनिटात आलात? 4 मिनिटं 20 सेकंदात. ह्या पायऱ्या चढताना आपण थकलो, पण प्रश्न आहे तुम्हाला तर वाचण्यातून आला असेल लक्षात, पण जेव्हा लोक चढून येतात एवढी मोठी दगड आणून या ठिकाणी त्यावेळेस किल्ला कसा उभारला गेला? त्याबद्दल अभ्यासकांचं मत आहे की गडाच्या कामाला वापरलेली जी दगड आहेत ना, ही दगड खालून नाही आणलेली, ही गडावर काढली. कारण गडावर काय केलं? विहिरी खोदल्या, तलावं खोदली, टाक्या खोदल्या, आणि त्याच्या जो मधून निघाला दगड ना, त्याचा वापर या ठिकाणी किल्ला बांधायला केला. दगड खालून आणली नाहीये. बांधकाम करण्यासाठी त्यावेळी चुना, गूळ आणि शिशाचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुरकी म्हणजे माहिती आहे ना, लाल माती, आणि प्लस त्याच्यामध्ये बेलाची फळं कुजवून तो घाणा माहिती आहे ना, बैलाच्या पायाने तो गोल फिरवला जायचा, त्याच्यामध्ये माल मिक्स करायचे आणि मग ते बांधकामात वापरायचे. ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी. त्याने याची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य आणि तारे तळपत राहतील, तोपर्यंत इथल्या वास्तू अबाधित राहतील. हा किल्ला पाडला गेला, पडलेला नाहीये बघा. म्हणून अभिमानाने सांगतो, गड फिरताना एक सूचना, आपण आता मागच्या साईडला आहोत, की जर का पाण्याने भरलेली बाटली आपण गडावर सोबत सांभाळू शकतो, मग रिकामी झालेली बाटली सुद्धा आपण गडावरून खाली नेऊ शकतो. जर येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी केलं ना, तर महाराष्ट्रातले गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळतील. गडावर पायी कधी आलात का? 2360 पायऱ्या. गडाचा वरचा परिसर 100 एकर. आता क्लायमेटमुळे तुम्ही असे झालात की लांबचं काही दिसत नाही, पण असा किल्ला 3 किलोमीटर आहे, असा किल्ला, आणि असा 2 किलोमीटर आहे. ही रायगडाची पूर्व, ही पश्चिम. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला काळकाई कडा, आणि उत्तरेला रायगडाचं टकमक कडा आहे बघा. 5 किलोमीटरचा परिसर आहे बघा. त्या काळामध्ये या गडावर 5000 लोक राहायचे. 5000 लोक स्वराज्याचा आनंदबाई कारभार पाहत होते. आणि आता तुम्ही गडावर आहात, पण गडाच्या खालचा जो भूभाग आहे ना, खोरस म्हणतात त्याला, जावळी खोरं, सह्याद्रीच्या आतील हे खोरं एवढं घनदाट जंगल या प्रांताला लाभलं होतं त्या काळात. आता जंगल तोडी होते की त्या काळामध्ये सूर्यकिरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते. म्हणून महाराजाने स्वराज्याची दुसरी राजधानी या गडाची निवड केली.
गड पाहण्या अगोदर तुम्हाला सांगतो, आपण गडावर आहोत. आज रायगडावर तुम्ही आहेत, राजधानी रायगडावर आहात, राजधानी रायगडावर आहात बघा. पण महाराजांनी 48 किल्ले बांधले आणि 300 किल्ले जिंकले. पण कुठल्याही गडावर, आता तुम्ही म्हणता आम्ही 10 वेळा आलो, पण तुम्ही अनेक किल्ल्यांवर गेला असाल, पण गड किल्ल्यांवर गेल्यानंतर, महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे कुठे तुम्ही आलिशान महाराजांनी स्वतःसाठी बांधलेले महाल पाहिले का? किल्ले कोणासाठी बांधले? स्वराज्यासाठी बांधले, रयतेसाठी बांधले. पण महाराजांनी स्वतःसाठी कुठे महाल बांधले का? नाही. पण तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये जावा, विजापूरच्या गोलकोंड्यामध्ये जावा, आग्र्याच्या लाल किल्ल्यात जावा. तिथे गेल्यानंतर तिथला गाईड सांगत असतो, या ठिकाणी या बादशहाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या. पण आपल्या राजाने 348 किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. ही अभिमानाची गोष्ट आहे बघा. हा किल्ला पाडला गेला, पडलेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण मागच्या साईडने चालू, याला काळकाई कडा म्हणतात. आता जो दरवाजा पार करतोय हा छोटा गेट आहे, याला म्हणतात मेना दरवाजा. मेना म्हणजे मेन गेट नाहीये. शिवरायांच्या राण्या महाराजांच्या राण्या म्हटल्यानंतर अनेक झाल्या, राणी म्हटल्यानंतर एक झालं. महाराजांना राण्या 8 होत्या. शिवरायांच्या राण्या ह्या मेन्यात बसून, मेना म्हणजे डोली, लग्नात वापरतात ती, डोलीमध्ये बसून सूर्यास्त पाहायला इकडनं बाहेर पडायच्या, तो मेना गेट आहे बघ. आता मेना म्हणजे डोली लग्नात वापरतात हे तर तुम्हाला माहित आहे. आता इथे आतमध्ये जाऊन बाले किल्ल्याला सुरुवात होते. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्वाचं ठिकाण आणि ते बघायला आपण आता सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राणीमालामध्ये जाऊया आतमध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहोत. किल्ल्याची मग समोरची बाजू कोणती? तर तुम्ही रोपवेने आलात. किल्ल्याची समोरची बाजू पायी येणारा मार्ग, आणि पायी येताना सर्वप्रथम पहिला लागतो चित्त दरवाजा, नंतर लागते वाडीची खिंड, नंतर लागतो नाणे दरवाजा, नंतर येता तुम्ही वालसुरे खिंडीकडे, नंतर तिथून महादरवाजाला येता आणि महादरवाजातून वरती हत्ती तलावाजवळ निघता. असा अंतर येतो 1.5 तास चालत येण्यात. आपण रोपेनी 4 मिनिटं 20 सेकंदाच्या प्रवासात आलो बाले किल्ल्यामध्ये आणि मेना दरवाजाने प्रवास केला. आता ज्या महालात तुम्ही आहात हे महाराजांच्या राणीचं महाल आहे. शिवरायांना राण्या किती होत्या? महाराजांना राण्या 8 राण्या होत्या. तर हिंदू धर्मामध्ये 8 लग्न तर करण्याची पद्धत नव्हती, आजही नाहीये. त्या काळामध्ये महाराजांची 8 लग्न झाली होती आणि ती लग्न का करावी लागली होती? आवडीनिवडीने केली होती का? हाही भाग नाहीये. हे करण्यामागचा उद्देश काय? तर महाराजांनी लग्न ही स्वराज्य वाढविण्यासाठी केली होती, स्वराज्य एकत्रित करण्यासाठी केली होती. कारण त्यावेळी मराठी साम्राज्याला विरोध करणारे अनेक मोगलांचे राजे होते. एक विजापूरचा आदिलशाह, दुसरा अहमदनगरचा निजामशाह, आग्र्याचा मुघल बादशाह यांनी जर मराठी मुलखावर आक्रमण केलं त्यामध्ये मराठी रयत मारली जायची. आपलं स्वराज्य वाढलं पाहिजे, माणसं मिळाली पाहिजेत म्हणून शिवरायांनी काय केलं? जिजाऊंच्या शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मोठमोठे स्वैर संबंध केले, नामवंत मातवर सरदारांच्या मुलींशी लग्न केले, मग ते सासरे झाले. ह्या मुली कुठल्या घराण्यातल्या होत्या? इंगळे, गायकवाड, जाधव, विचारे, निंबाळकर आणि मोहिते अशा घराण्यातल्या होत्या. तर या 8 राण्यांपैकी त्या काळी महाराजांच्या सोबत रायगड या ठिकाणी 6 राण्या राहायच्या, उर्वरित 2 राण्या. तर सईबाई संभाजीराजांची आई, तुम्ही राजगड पाहिला का? सईबाईंचं निधन राजगड, सईबाईंची समाधी पण आहे बघा, पद्मावती मंदिरासमोर आहे बघा. शंभूराजे 1.5 वर्षाच्या असताना सईबाई वारल्या आणि जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तर त्यांच्या आई म्हणजे स्वराज्याच्या लाडक्या राजमाता जिजाऊ या रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात राहायच्या. हे खाली गाव आहे ना, तुम्ही मुक्काम हिरकणवाडीत केला होता. पाचाड गावात राहायच्या. त्यांची सेवा करण्यासाठी एक राणी महाराजांच्या खाली राहायच्या, तिचं नाव पुतळाबाई होतं. मग गडावर किती राहतील? 6. त्यांच्या इथे 6 माल होती. हे बघा एका राणीचं घर आहे एवढं मोठं. हे जे जोतं दिसतं ना तुम्हाला, हे हॉल
आणि ते राणीचं मागचं बेड, याच ठिकाणी लाकडाच्या खांबापासून 2 मजली उभ्या केलेल्या इमारती होत्या. त्याला सागाचे स्ट्रक्चर म्हणतात. वर मातीची कौलं, कुंभार खापरनळीची कौलं होती. तर असे हे महाल एकसारखे होते. पण कल्पना करा, मी आता सांगितलं जणू हा धर्तीवरचा स्वर्ग. कल्पना अशी करायची गोष्ट, आज या निर्जीव वस्तू आहेत, या तुमच्याशी, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाहीये, पण तुम्ही त्यांच्याशी जर स्मरणित झालात, त्यांच्यात तुम्ही विलीन झालात ना, खरोखर त्या तुमच्याशी बोलतील. कारण शिवछत्रपतींचा खरा इतिहास त्याने पाहिलेला आहे. आपण एक कल्पना करतो, अभिमानाने सांगा, इथली माती लाल का? इथला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला गेलेला आहे, म्हणून इथली माती लाल आहे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या त्या अमावस्या पौर्णिमेला, अमावस्याला का केल्या? तर त्या अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेतला महाराजांनी आणि मोगली तळावरती छापे टाकले. आणि त्याच्यामध्ये त्या अंधाऱ्या रात्रीचा गैरफायदा असा की मुघल फौजा ह्या मध्यप्राशन करून बेशिस्त असायच्या, वागायच्या. आणि अशा संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला. त्याला कोणता कावा म्हणतात? गनिमी कावा. गनिमी कावा. म्हणून लढावं तर छत्रपती शिवरायांसारखा आणि मरावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं. हे राणीचं महाल आहे. हे मागच्या ज्या भिंती उभ्या आहेत ना, हे घराचे कंपाऊंड आहेत. हे घर आहेत, हे कंपाऊंड आहेत. ऑल कंपाऊंड म्हणतो ते, कारण आता 3.5-4 फुटाचं असतं. हे एवढं उंच का? तर या भिंतींमुळे या घरांना सुरक्षा प्राप्त होत होती वाऱ्या पावसात. आलं लक्षात? नाही, नाव सांगता येत नाही, नाव सांगता येत नाही. पण एक सांगतो तुम्हाला, या घरांच्या वरतून उतरणाऱ्या पाण्यासाठी असे खालून आउटलेट तयार केले भिंतीच्या आतून. संध्याकाळी 5 वाजले का समोरचे दरवाजे बंद केले जायचे, आपण एंट्री केली तो. मग एका राणीला दुसरीच्या महालाकडे जायचं, आतून अटॅच गॅलरी होती. प्रत्येक घराला मागे शौचालय बांधलेले आहेत. ते लोक त्या गेट मधून गेलेत ना, तिथे टॉयलेट आहेत जुने, कन्फर्मली टॉयलेट आहेत. तर लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला, मुळीच चुकीचा आहे. 18व्या शतकात ते भारतात आले ना, त्यावेळी त्यांनी ते पाहिलं, मॉडिफाय केलं आणि ते आपल्याला विकले. पण पूर्वीचे दगडी टॉयलेट. आणि ती पलीकडची खिडकी दिसते ना, ती हवा पास होणारी गॅलरी आहे बेडरूमच्या शेजारी, राणीच्या बेडरूमच्या शेजारी. आलं लक्षात? आणि ह्या भिंतीतून वापरलेलं काय साहित्य? तर चुना, गुळ आणि शिस. ज्याने बांधलं त्याचं नाव हिरोजी. मगाशीच सांगितलं की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य, तारे तळपत राहतील तोपर्यंत इथल्या वास्तू या आबादित राहतील. शौचालय बघून या तिथे जाऊन. फक्त जाताना आहे ना, थोडं खाली वाका, जोरात डोक्याला लागेल तो दरवाजा, सरळ छोटा आहे ना, तर टॉयलेट बघून या. मग आपण इकडनं बाहेर जाऊया. आपण राणी महाल बघून बाहेर आलो. पण तुम्ही कोणी विचारलं नाही मला महाराजांना राण्या किती होत्या, त्या तुम्हाला सांगितल्या मी. पण राण्यांपैकी मुलं किती होती? 2 मुलं आणि 6 मुली होत्या महाराजांना. 6 मुलींचा कुठे समावेश नाही, पण 1-2 मुलींचा तुम्हाला सांगतो. हरजीराजे महाडिक यांना एक मुलगी दिली होती महाराजांनी. अशा टोटल 8 अपत्य होत्या महाराजांना. तर शंभू राजांचा जन्म कुठे झाला? 14 मे 1657 रोजी पुण्याजवळ सासोडच्या इथे पुरंदर किल्ल्यावर. शंभूराजे 1.5 वर्षाच्या असताना सईबाईंना देवाज्ञा झाली आणि राजाराम महाराज सोयराबाईचे मुलगे होते. बघा, हे सगळे तिथपर्यंत राणी महाल आहे. त्याच्या अपोजिट खाली मोठे वाडे आहेत, आता धुक्यामुळे दिसत नाहीये. त्याला अष्टप्रधानांचे ऑफिस म्हणतात. अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ, आताच्या भाषेतलं ते पार्लमेंट, संसद भवन. लोक म्हणतात की मंत्रिमंडळाची स्थापना ही 20व्या शतकात झाली. मंत्रिमंडळाची स्थापना ही शिवाजी महाराजांनी 16व्या शतकातच केली होती ना, कारण त्यांचे 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हंबीराव मोहिते, दत्ताजी त्रिंबक, निराजी रावजी, बाळाजी आवजी, अण्णाजी पंत, सोनपंत डबीर, सगळ्यांची इथे ऑफिस होती बघ. आणि त्याच्याच शेजारी ही लोखंडाची जाळी लावले. 10-12 वर्षापूर्वी तुम्ही आला असता तर इथे एक समोर बोर्ड लिहिलं होतं, त्यावर लिहिलं होतं कैद्यांची कोठडी. लोक हे बघत होते, निघून जात होते. पण पुरावे काय सांगतात
जर का छत्रपतींच्या शिवरायांच्या राण्यांचे महाल आपण शेजारी पाहिले, समोर संसद भवन म्हणजे अष्टप्रधान ऑफिस, मग घराच्या मध्ये कारागृह असू शकेल का? ते मुळीच त्यावेळी नव्हतं. ही त्यावेळीची गडावरची धान्यांची कोठारं. कोकणात याला कणगी म्हणतात. कणगी आपल्याकडे काय म्हणतात माहित नाहीये, परंतु अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर गोष्टी गडावर मुबलक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण धूळ चारू शकत होतो, नाही का? 1 मन म्हणजे किती किलो? 40 किलो. 20 मन म्हणजे 1 खंडी. असं 150 खंडी धान्य इथे ठेवायचे. एकामध्ये 50 खंडी. पहिल्याची खोली 25 फूट आहे, दुसऱ्याची 22 फूट आणि त्याची 20 फूट आहे. अशी 4 ठिकाणी कोठार आहेत गडावरती. येताना अंधारी गुहा माहितीये का? नाणे दरवाजाने कधी वर आलात का तुम्ही? नाणे दरवाजाने आल्यानंतर एक मशीद मोर्चा म्हणून आहे, त्याच्या बाजूला अंधारी गुहा. तिथे एक मोठं धान्य कोठार होतं. एक टकमक टोका जवळ होतं आणि एक 12 टाकी जवळ होतं आणि एक बाले किल्ल्यामध्ये होतं. 3 वर्ष लागणारा धान्याचा साठा इथे ठेवला जायचा गडावर. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर गोष्टी मुबलक असतील तर येणाऱ्या आपण धूळ चारू शकतो होतो की नाही? राणी महालाच्या शेजारी हे तुटलेले चौथरे दिसतात. जोत्यावर तुम्ही बघा, इथून आतला जोता. प्रत्येक राणी महालासमोर हे गडावरचे दाशी महाल आहेत. दाशी महाल म्हणजे नोकराणींची घरं. इकडे त्यांच्या राण्या राहायच्या, समोर नोकराण्या राहायच्या. परंतु महाराजांच्या नंतर या रायगडावरती अनेक राजवटी प्रस्थापित झाल्या. शंभूराजे, नंतर मुघल, शंभूराजांच्या हत्येनंतर पेशवे आले इथे. कधी? 18व्या शतकात, 1733 नंतर. त्यावेळी पेशव्यांचा कारभार पुण्यातून चालत होता. त्यावेळी या ठिकाणाचं जे आता मी धान्य कोठाराबद्दल जे तुम्हाला बोललो ना, याचा वापर कैदखाना म्हणून केला होता. कैदखाना म्हणजे समजलं? झेल. जो कोणी चोरी लबाडी आणि फंद फितुरी करेल अशा माणसाला त्या काळात इथे 7 दिवस ठेवायचे. 7 दिवसानंतर पोत्यात भरायचे, पोत्याचं तोंड बांधायचे आणि जो कडेलोट म्हणून ओळखला जातो ना, तुम्ही टकमक टोक म्हणता, तिथून त्याचा कडेलोट केला जायचा. मृत्यूदंडाची शिक्षा त्याला तिथून दिली जायची. कधी? ते पेशवे काळात. शिवकालात इथे धान्य साठवलेलं आहे. पण शिवकालामध्ये कैद्यांसाठी योग्य वापरलेले किल्ले, साताऱ्याजवळ वासोटा किल्ला, महाडजवळ चांभारगड आणि गडाच्या पूर्वेला पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यामध्ये लिंगाणा. ते किल्ले असे आहेत ना की तिथे संरक्षणाची गरज नव्हती कैद्यांना. आणि अशा ठिकाणी काल कोठड्या बांधल्या होत्या की शत्रू गद्दारांनी म्हणजे त्या गुन्हेगारांनी स्वतःहून पळण्याचा प्रयत्न केला तर पडून मृत्यू होणार अशा ठिकाणी कोठड्या होत्या. हे महाराजांच्या काळचे किल्ले. कशाचे? झेल असणारे किल्ले. हे बघून घ्या तुम्ही आता आणि मग राजमहालात जाऊया महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज म्हटलं ना की प्रत्येकाच्या तोंडून जय हा शब्द आलाच पाहिजे. कारण या नावात इतकी ताकद आहे ना की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थरकाभीत होती हो. कारण नुसतं शिवाजी महाराज म्हटलं तर अंगावर काटे उभे राहतात. प्रत्यक्ष महाराज असताना इथलं वैभव काय असेल. आपण राणीवसातून दाशी महाल, धान्य कोठार करत करत आता महाराजांच्या महालात आलेलो आहोत. जो दरवाजा आत एंट्री केला त्या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणतात. त्या समोरच्या भिंतीपासून, मागची तर भिंत या धुक्यामुळे ओळखली जात नाही, पण इथून एक मागे भिंत आहे, या खालच्या भिंतीपासून या मागच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण इथे पडलेला जो परिसर आहे महाराजांचा राजवाडा. नसेल का महाराजांच्या ही पदस्पर्शाने पावन झालेली जागा. कारण आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्या आल्या इथली माती सुद्धा कपाळी लावून जातात. कारण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं ना की माणसाने जन्माला आल्यानंतर चारीधाम, काशी यात्रा, पंढरीची वारी करावी. पण ती तर कराच, पण एकदा रायगडाची वारी करा, कारण ज्यांच्यामुळे ती देवालय सुरक्षित राहिली.
त्यांच्या समाधीला नतमस्तक व्हा. म्हणून कविभूषणनी म्हटलं होतं की काशी हो की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवराय तुम न होते तो सुन्नत सबकी होती. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. बालपण गेलं पुण्यात लाल महालात. पहिली राजधानी राजगड, 26 वर्ष तिथे राहिले. ही दुसरी राजधानी. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले त्यावेळी त्यांचा मुक्काम मात्र याच महालात होता. मी एक स्टुडंट आहे, अभ्यासकांचं मत आहे रायगडावर असणारा एक महाराजांचा वाडा तो रायगडावर या ठिकाणी त्याची काही दुरावस्था आहे. हे त्या महालाचे तळखडे आहेत बघा, माहितीये का, पिल्लरचे. हे जे दगड दिसतात ना, हे आता आणले या वाड्याची पुनर्निर्मिती करायची. या वाड्यामध्ये महाराज 10 वर्ष, संभाजीराजे 9 वर्ष राहिलेले आहेत बघा. आणि शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच महालामध्ये झाला. तोही तारीख होती 3 एप्रिल 1680 या दिवशी, हनुमान जयंतीचा दिवस. अखंड स्वतंत्र सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवरायांचा मृत्यू याच महालामध्ये झाला. शिवाजी राजांच्या मृत्यूची तारीख आहे 3 एप्रिल 1680. मृत्यूच्या समयी महाराज 50 वर्षाचे होते. मृत्यू झाल्यानंतर रायगडावर एक शोक सभा झाली. त्यानंतर स्वराज्यामध्ये दुःख आलं, पण ते दुःख नुसतं स्वराज्याला नसून महाराजांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी फैलवत त्यावेळी त्या आग्र्याच्या दरबारात जाऊन पोहोचली होती. कोणाच्या? औरंग्याच्या. महाराजांचा मृत्यू रायगडावर झालेला ही खबर वाऱ्यासारखी आग्र्यामध्ये पोहोचते. आग्र्यामध्ये औरंग्याचा जासूस दरबारात माहिती घेऊन येतो. जासूस माहिती म्हणजे माहिती पोहोचवणारा. दरबार चालू असताना त्या ठिकाणी जासूस येतो आणि म्हणतो, हुजूर हुजूर दख्खन में शिवा का अंत हो गए. आता हे ऐकल्यानंतर तो औरंग्या आनंदित व्हायला पाहिजे ना, दुःखी झाला होता. दुःखी. सिंहासनावरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरेटोप उतरवलं, नमाज पडू लागला. काय म्हणू लागला माहिती का? ए खुदा, तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. मेल्यानंतर ज्या राजाची दुश्मनाच्या दरबारात स्तुती केली गेली ना, आपल्या छत्रपती शिवाजी राजांची. तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचलं का? महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचवली गेली? त्यांच्या राज्यात परस्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा. असा चारित्र्य संपन्न राजा यांचा महाल या ठिकाणी होता. ही मागची स्वयंपाक खोली आहे, हा मधला पॅसेज आहे. इथे 2-2 मजली इमारती होत्या. इमारतींच्या पिलरच्या खुणा दिसतात ना तुम्हाला. या जेव्हा हा रायगड पाडला गेला, पडलेला नाही या, कुणी विचारलं का? जेव्हा पेशवे काळामध्ये इथे तोफेचा मारा झाला होता इंग्रजांकडून, आणि त्या माऱ्यामध्ये रायगड पूर्ण चप्पल खाली. ताई चप्पल खाली. जेव्हा इंग्रजांचा एवढा भयानक मारा रायगडावर झाला होता ना, त्यावेळी पेशवे साम्राज्य होतं. आणि त्यांनी असं केलं की इथली अफाट लूट गडावरनं खाली नेली आणि राहिले ते राजवाडे महाल ते राहू नयेत. कारण ते जर राहिले तर पुन्हा इथे मराठ्यांचं राज्य उभं होईल ना. म्हणून तोफेचा मारा करून जाळपोळ केली. त्या जाळपोळीमध्ये हा किल्ला लाही करत 11 आगीमध्ये 11 दिवस जळत होता. काय अवस्था झाली असेल या गडाची त्यानंतर. तर हा वाडा, हे स्वयंपाक खोली आहे मागची. ह्या भिंती आहे ना, हे लोक आता वर चढून या भिंती ढासळून गेलेत. काय त्यांना जे झरोक्यात बघा, हे टेळणी बुरुज आहेत. टेळणी म्हणजे तो पहारा, सह्याद्रीवर पहारा चालायचा. कारण आता सह्याद्री म्हणजे तुमच्या घराला एक प्रोटेक्शन संरक्षण, त्याला ऑल कंपाऊंड म्हणतो. रायगडाला एक प्रोटेक्शन संरक्षण म्हणजे सह्याद्री. कारण त्यावेळी शत्रूला गडावर आक्रमण करायला यायचं म्हटलं तर सर्वप्रथम त्या सह्याद्री पार करावं लागत होत्या. आणि लढायला यायचं म्हटलं तर निशस्त्री येणार होते का? हत्यारं आणावी लागत होती ना. ते हाती घोडे, हे जवार, हे सगळं जड जवाहीर, तोफा, बंदुका आणणं, सह्याद्री पार करणं शक्य नव्हतं. आलं लक्षामध्ये? वरती जायचं असेल, चप्पल काढा, या परिसरात शूट करा, मग आपण पलीकडे हवामान वगैरे बघायला जाऊया. तर मित्रांनो, कसं वाटतंय इतिहास ऐकताना? एवढा चांगल्या पद्धतीनं काका इतिहास आपल्याला सांगतायत. खरंच यावेळेस आम्ही गाईड करून किल्ला बघण्याचा निर्णय घेतला आणि तो खरंच तो निर्णय आमचा या ठिकाणी सार्थकी ठरतोय. असाच आपला किल्ला बघणं चालू आहे. आता आपण काका पुढचा कुठला पॉईंट दाखवते त्याच्याकडे जाऊयात. तर मित्रांनो, आज आपण करतोय रायगडाची सफर. पण आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललाय, त्यामुळं आजचा व्हिडिओ आपण 2 भागामध्ये करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला पार्ट 2 नक्की बघा, तो समोर दिसतो.